साखर नाही का दूध आठवायचं नाही, कसलीच बघा झंझट करायची नाही. घरातली आपली शेमडी पोरं सुद्धा झटपट ही मटका कुल्फी करतील. एवढी बघा ही बनवायला सोपी आहे आणि हेल्दी पण आहे. तर हौसाहौसानं मी गेल्या वर्षी बघा कुल्फी करायची म्हणून हे छोटे छोटे मटके आणलेले, पण योग काय अजून जुळून आलेला नव्हता. तर काय करायचं आहे बघा, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यात आपल्याला पनीर घ्यायचं आहे. तर मी घरी केलेलं पनीर घेतले, 50 ग्रॅम तर ते असेल बघा. त्याच्यात आपल्या हिशोबानं मग काजू बदाम घ्यायचे आहेत, दूध घालायचं आहे, केसरच्या काड्या घालायच्या. आता केसर जर तुमच्याकडे नसेल तर तेवढ्यासाठी काय दुकानात पळायचं नाही, नाही घातलं तरी चालते. गोडासाठी आपल्याला याच्यात बघा मध घालायचं आहे, सोललेल्या याच्यामध्ये वेलची घालायची आणि हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण मटक्यात ओतायचं. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे मटकाच नाही की हो, मग घरातला एखादा ग्लास घ्यायचा, त्याच्यात हे मिश्रण ओतायचं, वरून ड्रायफ्रुट्स घालायचे, फॉईल पेपर असतो बघा ॲल्युमिनियमचा, त्यानं चांगलं हे पॅक करायचं आणि रात्रभरासाठी किंवा मग 5-6 तासासाठी आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर ही सगळी धडपड बघा माझ्या मुलीनं केलेलं, मी काहीच केलेलं नव्हतं. खाताना अगदी अशी रवाळ दाटसर जिभेवर अशी ठेवता क्षणी विरघळणारी परफेक्ट अशी बघा ही मटका कुल्फी झालेली आणि एवढी बघा ही चिल्ड होती, शेवटपर्यंत खाताना तिचा असा थंडावा जाणवत होता. तर बाहेरचं कृत्रिम कुल्फी आईस्क्रीम पोरांना देण्यापेक्षा हे घरी बनवा आणि सबस्क्राईब पण करा बरं का.